कोल्हापूरमध्ये आता जीबीएसचे 2 रुग्ण आढळले असल्याचं बघायला मिळतंय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच जीबीएसचे रुग्ण आढळले, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय आता कोल्हापुरामध्ये देखील या व्हायरसचा शिरकाव झाला, सविस्तर माहिती। पुणे आणि सोलापूर नंतर आता कोल्हापुरामध्ये सुद्धा जीबीएसचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला रजे रुग्णालय इथे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोगनोळी इथल्या 60 वर्षीय आणि हुपरी इथल्या 6 वर्षीय एका बालकाला ही लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र यापूर्वी सुद्धा जीबीएसचे रुग्ण कोल्हापुरात आढळले होते आणि ते ठणठणीत बरे होऊन पुन्हा घरी परतल्याचा दावा कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला रजे रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेला आहे। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसांपूर्वी सर्व शासकीय अधिकारी आणि डॉक्टर यांच्या बैठका घेऊन या संदर्भात गांभीर्य ओळखून उपचार करावेत असे आदेश सुद्धा त्यांना दिले झालेले आहेत। निश्चितच धन्यवाद रणजित, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय या ठिकाणी 6 वर्षांचं बाळ आणि 60 वर्षांच्या व्यक्तीला या नवीन व्हायरसची लागण झालेली आहे।